नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतीय जनता पक्ष, काही सामाजिक कार्यकर्ते तसंच पत्रकार जे निर्भीड पत्रकारिता आहे, जसं तुषार खरात असेल, निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते आशिम सरवदे असतील, युट्यूबर्स मुक्ता कदम असतील, रविराज साबळे असतील जे असतील, तसंच त्रिशूल पाटील, असे असंख्य युट्यूबर्स तसंच पत्रकार जे खऱ्या गोष्टीवरती भाष्य करत असतात, न्यायिक व्यवस्थेवरती भाष्य करत असतात. आशिम चौधरी असतील, त्याच्यामध्ये विशंबर चौधरी, आशिम सरवदे असतील, निखिल वागळे असतील, ही जी सगळी मंडळी आहे, ह्यांना भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस का घाबरतोय, नरेंद्र मोदी का घाबरतोय? म्हणजे या देशामध्ये सत्य बोलणं सुद्धा किती अवघड होऊन बसलेलं आहे. म्हणजे सत्य खरं बोलणारावरती लगेच कठोरातल्या कठोर कारवाई केली जाते. एक तर तुम्ही भाजपच्या बाजूने बोला, नाही तर तुम्ही विरोधात जर बोलला तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल. अशाच पद्धतीचे प्रकरण आहेत बघा. काल रविराज साबळे पाटील हे न्याय व्यवस्थेवरती प्रखर मत मांडत असतात, तसंच सरकारच्या ज्या चुका आहेत याच्यावरती सुद्धा टीका टिप्पणी करत असतात. म्हणजे सरकारचं जिथं चुकतंय त्या ठिकाणी बोट ठेवणारी हे सगळी युट्यूबर मंडळी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. जसं कराळे, आता कराळे मास्तर हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यामुळे त्यांना राजकीय बोललं जातं, परंतु ही बाकीची जी मंडळी सगळी कुठल्याही पक्षामध्ये नाही. निर्भया बनो भारत, निर्भया बनो हा कार्यक्रम राबवला होता मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे हे जे सडकून अशी टीका करणारे, भाष्य करणारे, सत्य जनतेसमोर मांडणारे या लोकांना भाजप तसंच सरकार का घाबरतं, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बघा, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो जो माणूस सत्तेच्या विरोधात बोलेल त्याचा आवाज दाबण्याचा काम हे सरकारकडून केलं जात आहे. त्यातले त्यात सत्ताधारी जो पक्ष असतो तो सत्ताधारी पक्ष आवाज दाबण्याचं काम करत असतो. तो केंद्रातला असू द्या किंवा राज्यातला असू द्या, त्यांना सत्य सांगणारी लोक अजिबात आवडत नाहीत. आता रविराज साबळे पाटील हे नेहमी सत्याच्या बाजूने व्हिडिओ बनवत असतात. जे काय परिस्थिती आहे राज्याची किंवा केंद्राची त्याच्यावरती व्हिडिओ बनवत असतात. त्याचप्रमाणे निखिल वागळे असतील, आशिम सरवदे असतील किंवा मुक्ता कदम असेल, तुषार खरात असतील, ही जी सगळी मंडळी आहेत, त्रिशूल पाटील असेल, हे सगळी मंडळी जे काही खरं आहे ते जनतेसमोर मांडण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात, लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्याच लोकांना दाबण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं करतोय त्याचं एक काही उत्तम उदाहरण मी घेऊन आलेलो आहे. आता पहिला हा रविराज साबळे यांना जे जिल्हा चिकित्सालय अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याकडनं जे नोटीस आलं ते अगोदर आपण नजर जाईल तिथपर्यंत पोरं फक्त सोशल मीडियावरती बोलताय. तुम्ही जर माझ्यासारख्या व्यक्तीला काय म्हणतात, मी ज्यांचं प्रतिनिधित्व करतो त्याचीच गळचेपी करायला गेला तर बाकीचे बोलणार नाही, ते तुम्हाला ठाऊक आहे. माझा तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जी मला नोटीस पाठवली ती नोटीस संविधानातल्या कोणत्या नियमानुसार पाठवली? बरं, तुम्ही नोटीस पाठवत असताना ज्या व्यक्तीला नोटीस पाठवायची होती किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही नोटीस पाठवली त्याचं म्हणणं ऐकून घेण्याचा अधिकार तुम्ही काढून का घेतला? त्याच्यात अहो तुम्ही काय बोलताय साहेब, चारदा काय तेच बोलायला लावताय? तुमची मनमानी झाली, शिस्तभंग करताय तुम्ही तुमच्या पदाचा. मग तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करता. याच्यात या नोटिशीनुसार तुम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी आहात आणि त्याचाच तुम्ही गैरवापर करताय. अहो पण तुम्ही मागितलंच नाही ना. मला काय विचारायचंय साहेब, ऐका ना, मी आता किती डोकं फोडून घेऊ का तुमच्या समोर? डोकं फोडून तेव्हा समजेल का तुम्हाला? काय चर्चा नाहीये, मी प्रश्न विचारतोय तुम्हाला, मी चर्चा करतच नाहीये.
मी तुम्हाला अजून बी एक प्रश्न विचारतो तुम्ही ही जी नोटीस आहे ही मला कोणत्या नियमानुसार पाठवली? अहो नियम विचारतोय साहेब. नियम देतो ना तुम्हाला नंतर. नंतर कधी देणार? बघा हे म्हणजे हे असं दाबण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडून किंवा जे जे सरकार असतं सत्तेतलं त्या सरकारकडनं सामाजिक कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे प्रश्न विचारणारे कार्यकर्ते आहेत, म्हणजे यांनी भाजपला प्रश्न विचारला की बाबा आजवर जे काय न्यायिक व्यवस्था असेल किंवा काय असेल त्या विषयावरती हे प्रश्न विचारण्याचं काम काही पत्रकार काही सामाजिक कार्यकर्ते करत असतात आणि त्यांना दाबण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाकडून केलं जाते. आता हे त्रिशूल पाटीलचा पण व्हिडिओ बघा आपण. आता त्यांना सुद्धा नोटीस काढलेला आहे भारतीय जनता पक्षाकडनं. म्हणजे बऱ्याच जणांना नोटीसा काढल्या जातात, बऱ्याच जणांवरती कारवाई करण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना अडीअडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. जे जे लोक सत्ताधाऱ्याच्या विरोधात बोलत असतात, जे खरं बोलण्याची ताकद ठेवतात, त्या लोकांना मात्र अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा हे सरकार पुरेपूर करत असतं. पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं की पुण्यामध्ये निर्भया म्हणून जे एक कॅम्पेन राबवलं जात होतं, म्हणजे कार्यक्रम घेतले जात होते, घाबरू नका, जे सत्य आहे देशाचं ते सत्य सांगितलं जात होतं. आता त्या प्रकरणामध्ये सुद्धा काय झालं बघा. त्या प्रकरणामध्ये बघा जे निखिल वागळेंवरती हल्ला झाला, त्याचबरोबर तिथं जे विशंभर चौधरी होते त्यांच्यावरती हल्ला झाला. म्हणजे अशा अनेक घटना आहेत की बऱ्याच गोष्टी या सत्ताधाऱ्यांना नेहमी खटकत असतात. आणि आपण जर सत्ताधाऱ्याच्या बाजूने बोललो तर मात्र आता हे बघा त्रिशूल पाटीलचा व्हिडिओ. एवढूसच आहे पण स्वतःला महान नेता समजते. ते नाशिकच्या तपोवनच्या वृक्षतोडीचं समर्थन करताना म्हणाला की वृक्षतोडीला विरोध करणारे कधी बकरी कापण्याला विरोध करत नाही, बकरीला मिठ्या मारा. आता खरंच मायच्या नाही शपथ घेऊन सांग राणे की तू गव्हाच मटण खाल्ला नाही, आता बुळक आला होय. नुसतं वय वाढलं अक्कला उंची सोडून. बकरी कापणं आणि झाडं तोडण्याच्यात काही फरक आहे की नाही? अरे बकऱ्या पोचतावं जिकायसाठी आणि घेणारा इकत घेते कापासाठी, आणि आमच्या बकऱ्या निसत्या लेंड्याच देते बाबा, दुसरं काय नाही. बकरी हे शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा सोर्स आहे, ते कापासाठी आणि खासाठी पोचली जाते. बकरीले का 50 वर्ष वागून तिचा का हत्ती करायचा आहे का? एक नारायण साहेबाला एक विचारायचं आहे, साहेब ह्या बारक्यानं लग्नात नेमकं बाशिंग कपाळालाच बांधलं होतं की कमरेला? त्यासाठी शाळा शिकला असताना तर बकरी आणि झाडातला फरक समजला असता. काय करता? मंत्री साहेबांना बापाच्या जीवावर निवडून यायचं आहे आणि मंत्री व्हायचं आहे. बाकी जनतेला काय पाहिजे काय घेणं देणं नाही. कसं आहे साहेब, कोंबड्या बकऱ्या बेडूक ह्याच्या पलीकडे सुद्धा की नाही एक सुंदर आणि चांगलं जग आहे. विकासाच्या नावाखाली चाललेली ही कॉर्पोरेट क्रूरता थांबवावी लागेल. जिथं जिथं वृक्षतोड होईल तिथं उभं राहणं आता आपला खरा धर्म आहे. आज तपोवनातले झाडं शेवटचे अश्रू ढाळत आहे. आज जर आपण गप्प बसलो ना तर आपली पुढची पिढी सिमेंटच्या जंगलात मरून मरल. हा लढा एका झाडाचा नाही तर आपल्या अस्तित्वाचा आहे. राजकारणी लोक काय बी हे बघा, रोड पर हे असे प्रश्न विचारायचे नाहीत का? त्यांना फक्त बीजेपीचा व्हिडिओ. फडणवीस तोंड दाबण्यासाठी तुमच्या प्रशासनाने दिलेली नोटीस खोटी ठरली. तुमच्या अधिकाऱ्यांसमोर गेल्यानंतर अधिकाऱ्याचं ततमम झालं, अधिकारी उत्तर देऊ शकला नाही. पण एक गोष्ट लक्षात आली, त्या अधिकाऱ्याच्या दालनामध्ये गेल्यानंतर फक्त 2 फोटो होते. सगळे महापुरुष गायब होते. या देशासाठी बलिदान देणारे, या देशासाठी राबणारे, या देशाचं नाव. हे असा प्रश्न विचारणाऱ्या माणसाची गळचिपी केली जाते. मित्रांनो, हे आपण वारंवार पाहिलं की सत्तेमधली जी लोक आहेत, सत्तेमध्ये कोणी असू द्या,
ते सत्तेमधले लोक अशाच पद्धतीनं लोकांना वागणूक देतात. पाठीमागच्या काळामध्ये मी मगाशी जी म्हणलं, पुण्यामध्ये जो निर्भया बनो भारत हा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमावर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी हल्ला केला, निखिल वागळेची गाडी फोडली, विश्वंभर चौधरी यांच्यावरती हल्ला केला, आशिम सरवदे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे अशाच प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू असतात. त्यात ही त्रिशूल पाटील असेल, रविराज साबळे पाटील असेल, ह्यांना सुद्धा धमक्या येतात. मी सुद्धा सरकारच्या विरोधात व्हिडिओ बनवत असतो. म्हणजे सरकारच्या विरोधात म्हणजे काय कारण नसताना आपण व्हिडिओ बनवत नाही. जे चुकतं तिथं आपण ते चूक सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याला सत्ताधारी लोक विरोध म्हणत असतील तर तो विरोध केलेला हरकत नाही. म्हणजे धमक्या देणं हे सुरूच राहतं. त्याचबरोबर बघा, मुक्ता कदम असेल, तुषार खरात असतील, तुषार खरात यांनी सातारा मान खटाव म्हणजे इथले जे आमदार आहे जयकुमार गोरे, आता सोलापूरचे पालकमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, ह्या जयकुमार गोरेंच्या विरोधात रान उठवलं होतं. जयकुमार गोरेंनी जे काही चुकीची कामं केलेली आहेत त्या चुकीच्या कामांवरती आक्षेप घेत व्हिडिओ बनवले होते. कशा पद्धतीने चुकीची कामं केलेली आहेत बघा. ते व्हिडिओ बनवले म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. जवळपास 100 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं. खोटे गुन्हे दाखल केले, खंडणीचे याचे त्याचे असे गुन्हे दाखल केले. त्या गुन्ह्यांमध्ये काहीही सत्यता नाही, काहीही पुरावा नाही, फक्त गुन्हे दाखल केले. जेलमध्ये टाकण्याचं काम हे सरकार करतं. परंतु इतकंच आहे की सरकार मात्र सामाजिक कार्यकर्त्यांना, पत्रकारांना जो खरं काम करतोय त्याला मात्र सरकार घाबरतंय. देवेंद्र फडणवीस घाबरते. हेच एकदम आता सध्याचं सत्य उदाहरण आहे. म्हणजे असं काम, सत्य काम करणारी, खरं काम करणारी असंख्य कार्यकर्ते, असंख्य सामाजिक कार्यकर्ते, युट्यूबर्स, पत्रकार आहेत. परंतु त्यांची गळचेपी वारंवार करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. परंतु अशा धमक्यांना कोणी भीक घालत नाही. ही काम जे असतं ते जोमाने पुन्हा सुरूच राहतं. जोमाने ही कामं करणारे सगळे कार्यकर्ते आहेत. परंतु याच्यातून एक असं आहे की सरकार मात्र घाबरले आणि सरकार मात्र घाबरतंय. या सगळ्या गोष्टींना असंच याच्यातून आपल्याला दिसतंय. म्हणजे बघा, हे सगळं हिंदू मुस्लिम असेल किंवा चुकीची विधानं करणं, चुकीच्या गोष्टी करणं, चुकीचं काम करणं हे सर्रास देशामध्ये, राज्यामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. करोडो रुपये, अरबो रुपयांचा भ्रष्टाचार केला जातोय, परंतु त्याची कसलीही चौकशी साधी केली जात नाही. ज्या वेळेस जी सत्ता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये असते त्या सत्तेलाच प्रश्न विचारले पाहिजे. सत्ता नसेल त्या माणसाला प्रश्न विचारून त्याचा काहीही उपयोग होत नाही. आता देशामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि फडणवीस साहेब म्हणतात की तुटवडा नाही, लोकांची दिशाभूल करू नका, दिशाभूल केली तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल. अशा आशयाचे जर चुकीची विधानं केली जात असतील तर त्याच्यावरती परखड मत मांडणं हे प्रत्येक नागरिकाचं या देशातल्या काम आहे आणि तेच काम ही सगळी मंडळी करत आहेत. म्हणून ह्यांच्यावरती दाद धरला जातो, ह्यांच्यावरती आकसापोटी कारवाया केल्या जातात, असंच आपल्याला एकंदरीत आज म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.